आजी छान बाहेर पाऊस पडतोय, तू मस्त कडक चहा कर ना. हां, करून देते तुला कडक चहा चांगला. आणि ते घरी मसाला बनवणार आहे, घरच्या मसाल्याचा तुला कडक चहा करून देणार आहे मी. ठीक आहे. नमस्कार मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. तर आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा आहे, हिला कडक चहा प्यायचा आहे, तर ते मी आता घरी बनवणार आहे. बाहेर पाऊस पडतो, आपल्याला बाहेर जाता येत नाही, मग घरच्या घरी काहीतरी असं कडक चहा प्यायची इच्छा होते, तर हा मसाला वापरून बघा. तर त्यासाठी मी काय काय घेतलं ते दाखवते आहे. इथं घेतलेत 25 ग्रॅम वेलची आहे, 2 मोठे चमचे सुंठ पावडर आहे, लवंगा घेतल्यात 10-12 मिरी आहे आणि 10-12 ह्याचे दालचिनीचे तुकडे आहेत आणि अर्ध जायफळ घेतलेले आहे. आजी तू कर, मी जाते. ठीक आहे, चला आपण जे साहित्य घेतलं आहे ते नुसतं आपण भाजून घेणार आहे. आता पहिले टाकतो आपण वेलदोडे, हे छान असे भाजून घ्यायचे आणि ह्याला मंद आचेवरच भाजायचं, असा मोठा गॅस नाही करायचा. हे असे भाजून घेतले म्हणजे छान बारीक होतो आपला मसाला. हा मसाला एकदम छान तयार होतो. आपला बाहेर पाऊस पडत असतो आपल्याला, मग कुठेतरी बाहेर जायची इच्छा होते, पण पावसामुळे आपण जाऊ शकत नाही. तर हे घरच्या घरी घर बसल्या आपल्याला हा कडक चहा चांगला करून पिता येतो. हा मसाला करून ठेवला की हा 6 महिने चांगला टिकतो. आता हे वेलची छान आपले खरपूस भाजून झालेली आहे, आपण हे काढून घेऊन ह्या पद्धतीने सगळे आपण जेवढे जिन्नस घेतले तेवढं असं भाजून घेऊ. आता ह्याच्यात टाकणार आहे मी दालचिनी, काळी मिरी आहे आणि लवंगा आहे. ह्या पण अशाच वेलचीसारख्याच भाजून घेणार आहे सगळ्या. सुंठ पावडर नसेल तर ते अख्खी सुंठ असेल ती जरी अशी भाजून घेऊन मिक्सरमधनं काढली तरी चालेल, कारण मी इथं पावडर केलीच घेतलेली आहे. आता हे छान सगळं आपण परत खरपूस भाजून घेणार आहे. चला, आपली वेलची पण भाजून झाली आहे आणि हे मसाले पण लवंग मिरी आणि दालचिनी हे पण छान खरपूस भाजून झाले. भाजताना त्याचा एवढा खमंग वास दरवळतो मसाल्यांचा त्या. हे आपलं आता भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊ आपण. चला, आपण हे भाजलेले सगळं चहाचा मसाला थंड झालेला आहे. आता याला आपण मिक्सरमधनं काढून घेऊ. मी जे जायफळ घेतलं होतं ते जायफळ मी किसून घेतलेले आहे आणि वेलचीमध्ये टाकलं आहे. बघा, इथं आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे. तर आपली राहिली होती सुंठ टाकायची राहिली होती, कारण सुंठ आपण आधीच बारीक केली म्हणून आता ही शेवटी टाकणार आहे मी. चला, इथं हा आपला मसाला तयार झालेला आहे. बघा किती छान आणि घमघमाट असा सुवास दरवळतो ह्या मसाल्याचा. हा मसाला 6 महिने टिकू शकतो. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि त्याचं प्रमाण तुमचा किती कप चहा आहे ना त्या प्रमाणात हा मसाला वापरा, म्हणजे तुमचा चहा छान होईल. आता तुम्हाला मी ह्याच मसाल्याचा छान असा कडक चहा करून दाखवणार आहे. तर इथं मी 2 कप चहा करणार आहे. आता इथं चहाला छान उकळी आलेली आहे आपल्या. तर आता आपलं 1 कप पाणी येतं, आपण त्याच्यात 1 कप दूध टाकणार आहे आणि मसाला केलेला आहे तो मी शेवटी टाकणार आहे, आत्ता नाही टाकणार. चहा उकळून घ्यायचा आणि मग मसाला टाकायचा. आता पुन्हा हा छान उकळून घेऊ चहा आणि मग शेवटी मसाला टाकायचा आपल्याला. चला, इथं आपला चहा चांगला उकळून झालेला आहे. तर आपण केलेला हा घरी केलेला मसाला आहे आणि हा मसाला टाकल्यावर थोडी 1 उकळी आणायची, म्हणजे हा चहा चांगला होतो. जास्त उकळायचा नाही मसाला टाकल्यावर. तर इथं आपला हा चहा तयार झालेला आहे. कधी मसाला जास्त उकळून घ्यायचा नाही आहे, असा केला की आपला चहा छान आणि कडक होतो. आता मसाला घालून पण आपण 1 उकळी आणलेली आहे. तर हा चहा कडक चहा मृण्मयीला प्यायचा आहे, तर तिला मी हा गाळून देते. चहा बघ आणि सांग आजी मसाला कसा झाला. यम्मी झालाय. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.